हॅलो, कसे आहात सगळे? सकाळी उठल्यानंतर माझी किती गडबड असते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच. सकाळी उठल्यानंतर पहिले तर मी कोमट पाणी घेते, जे की जिरं आणि ओवाचं होतं. कधी-कधी लिंबू आणि मध टाकूनसुद्धा घेते. त्यानंतर घेवड्याची शेंग निवडून घेतली, जे की मम्मीने गावावरून दिली होती. आणि शेंगदाण्याचं कूट संपला होता, मग शेंगदाणे भाजून घेतले आणि दुसरीकडे भाजी पण करत होते. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट ना मी एकदाच करून ठेवते, जास्त नाही करत बरं का. त्यानंतर भाकरी केली, कारण चपातीचं पीठ संपलं होतं. भाकरीच्या व्हिडिओला एक कमेंट आली होती, आमची भाकरी ह्याच्यापेक्षा छान होती. मला खूप छान वाटलं की तुमची भाकरी छान होती. ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट दुसरी काय असू शकते. आणि मी हे नाही म्हणत की ह्या जगात फक्त माझीच भाकरी चांगली होते आणि ह्या जगात अशा भरपूर स्त्रिया आहेत, मुली आहेत ज्यांना भाकरी येत नाही. सो मग त्यांच्यासाठी मी भाकरीचा व्हिडिओ टाकला होता आणि मला जशी भाकरी येते तसंच मी व्हिडिओ टाकणार ना. कोणाला वाटू किंवा ना वाटू, पण मला असं वाटतं की मी भाकरी छान करते, पण मी कुणाशी कंपेअर नाही करू शकत. सगळेच छान भाकरी करत असतील असं मला वाटतं. त्यानंतर गहू संपले होते, सो ह्यांना ऑफिसला जाताना गहू दिले, ज्याने की जाताना गिरणीमध्ये टाकून जातील. त्यानंतर भांडी धुवून घेतली आणि सकाळची माझी गडबड अशीच असते. सकाळचा नाश्ता बुगूचा ह्यांनीच करतात, त्याचासुद्धा मी रुटीन तुमच्यासोबत शेअर करेनच. पिल्लूला आंघोळसुद्धा ह्यांनीच घातली. सकाळचा नाश्तासुद्धा नेहमी हेच बनवतात, खूप जास्त मदत करतात माझी. त्यानंतर घरातली बाकीची कामं आवरून घेतली आणि आजचा व्हिडिओ थोडासा मोठा असेल बरं का, कारण आता 15 ऑक्टोबरपासून एक नवीन अपडेट आले. पहिलं शॉर्ट व्हिडिओ फक्त 1 मिनिटपर्यंत टाकू शकत होतो, पण आता 3 मिनिटपर्यंत टाकू शकतो. त्यानंतर ह्यांनी ऑफिसला गेले, पण गव्हाचा डबा घेऊन जायचं विसरले. मग परत त्यांना दिला आणि मग कपडे धुवून घेतली. असा होता माझा आजचा रुटीन. कसा वाटला? भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.